अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे, तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे, परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून किंवा बाहेर बाजूच्या तालुक्याचे सुद्धा गुंड काही येतात, त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे। अध्यक्ष महोदय, पोलिसांकडे गेलं, पोलीस दाद देत नाहीत, उपविभागीय नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलं जिल्हाधिकारी दाद देत नाहीत। अध्यक्ष महोदय, तांदुळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं 2 कंपनीला जमीन दिली होती, एका कंपनीने त्याला 35 लाख रुपये दिले, दुसरी कंपनी त्याला 4 लाख रुपये दिले। तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढे मला दे। त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ, पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली। म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस, याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारीच आका झालेत अध्यक्ष महोदय। त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार? उत्तरात मंत्री महोदय तुम्ही काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली। आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्यात बरेच आंदोलक म्हणजे प्रयत्न करतात, त्याला कोणी मारत नाही, त्याच्यापासून त्याला रोखलं जातं, अडवलं जातं, त्याला मारहाण केली जाते का कुठं? आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही। एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदहनाचा प्रयत्न करत असेल, डिझेल ओतून घेत असेल, असा कुठल्याही आंदोलनकर्त्याला आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडनं मारहाण झाली नाही। त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली जाते आणि खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करायचं तर लांबच, परंतु त्या शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं आणि इकडे काम करून घेतलं जातं। अधिकारी काय वापरतात? ह्याला बांधून ठेवा। अध्यक्ष महोदय, हे मारहाणीचा प्रकार। दुसरा प्रकार, काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात, तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर, आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तो चेक बाउन्स होतो, मग तो एजंट पैसे फोन उचलत नाही, कोणी त्याला दाद देत नाही, मग काम करून घ्यायचं, बोगस चेक द्यायचे, चेक बाउन्स होतो, परत शेतकऱ्यांनी करायचं काय? अध्यक्ष महोदय, खोटे दस्त, रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खोटे संमतीपत्र जोडून दस्त केले जातात। ही तक्रार 12 प्रश्न सांगावं लागेल ना मंत्री महोदयांना। 12 तारखेला पोलीस विभागाकडे एका शेतकऱ्यानं, बालाजी बारकोल नावा शेतकऱ्यानं तक्रार दिली की माझ्या आईचं, माझं आणि माझ्या भावाचं खोटं संमतीपत्र, खोटं शपथपत्र एका दस्ताला जोडून एक दस्त तयार झालेला आहे, याच्यावर कारवाई करा। पोलीस कुणाकडे ढकलते? पोलीस इन्चार्ज अधिकारी म्हणतो मला DYSPना विचारावं लागेल, परत म्हणतात कधी SDO कडनं आम्हाला आदेश यावा लागेल। शेतकऱ्यांना जायचं कुठं? आणि ज्यावेळेस कंपनीच्या अधिकाऱ्याला तो शेतकरी बोलला तर कंपनीचा अधिकारी त्याला काय म्हणतो, काही होत नसतं, आम्ही सगळ्यांना पैसे दिलेले आहेत, आमचं काही वाकडं होत नाही, जो शेतकरी विरोध करेल तो शेतकरी गायब होतो, त्यामुळे तुम्ही जास्त विरोध करू नका, असा दम दिला जातो। मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई सरकार करणार आहे का? जर तुम्हाला एवढंच इन्व्हेस्टमेंट आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांचं नाव कंपनीचं नाव बरेच करून टाका, त्यांना हे तर कशाला देता, महावेदा तर कशाला देता? त्यामुळं हे जे कंपन्यासाठी सर्वसामान्यांसाठी काम न करणारे जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे का, हे मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचे। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य सन्मान्य कैलासदादा पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पवनचक्कींच्या कामकाजाच्या बद्दल या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मार्फत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालू असून प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत 113 तक्रारी आणि उपविभागीय संनियंत्रण समितीकडे 200 अशा टोटल 313 तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या। त्यातल्या 210 तक्रारी निकालात निघाल्या आणि 103 तक्रारी त्या अनुषंगाने पुढची कारवाई या ठिकाणी चालू आहे। आता आपण एक विषय लक्षात आणून दिला की एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी ऊसाने त्याला मारलं, याची माहिती आपण मला दिल्यानंतर आज तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही वारीला गेले होते, परंतु आपल्याला कळलं की लक्षवेधी लागली आहे, तर आपण तिथून वापस आले आणि लक्षवेधीकरता उपस्थित झाले केवळ शेतकऱ्यांकरता। तर आज जेव्हा मी माहिती घेतली आपण सांगितल्यानंतर,
तर ज्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली, एक तर तो त्या शेताचा मालक नव्हता, दुसरा व्यक्ती तिथे होता. परंतु आपण दिलेली माहिती ग्राह्य धरून मी सांगतो ना, आपण दिलेली माहिती खरी असून असं ग्राह्य धरून मी त्याच्यावरही बोलतो. परंतु याच्यामध्ये जे काही तिथे प्रकार होण्याचं आपण सांगितलं, याच्याकरिता जिल्हाधिकारी महोदयांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, पोलीस अधीक्षकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि हे जे मारहाण प्रकरण घडलं असं आपलं म्हणणं आहे, याच्याकरिता पोलीस महानिरीक्षक त्या विभागाचे त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो दोषी याच्यामध्ये आढळेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. दुसरं आपण सांगितलं की चेक बाउन्स होतात, तर असे चेक बाउन्स झाले पाहिजे नाही. शेतकऱ्याला त्याचा मिळणारा मोबदला अतिशय महत्वाचा होतो, याच्याबद्दल देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. आपण सांगितलं की काही ठिकाणी दस्तऐवज याच्यामध्ये चुकीच्या खोट्या सह्या याची देखील चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी पोलीस महानिरीक्षकांना देण्यात येईल. हे जे काही 2-3 प्रकार त्या ठिकाणी घडले असं आपण सांगतात, त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तर मंत्री महोदयांना एक सांगायचं की ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली हा त्या शेताचा मालक नव्हता असं आपण सांगितलं. तो मालक गणेश शेरकर नावाचा शेतकरी होता आणि त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक वाशीचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता. जर 100 पोलीस येत असतील त्यांनी नातेवाईकाला बोलवायचं नाही का? इथं पक्षात शेतकरी म्हणून बोलायचं, पक्ष म्हणून बोलत नाही मी. जर तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर त्यालाही मारलं, त्या नातेवाईकाला, तो आला असेल सोबत, कंपनीचे लोक दमदाटी करतात, स्थानिक गुंड असतात, मग एखाद्या नातेवाईकांना शेतकऱ्यांना जाऊ नये का सोबत तिथं? त्यालाही मारहाण झाली. आणि अध्यक्ष महोदय, माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं की दस्ताच्या बाबतीत आपण चौकशी करतो म्हणजे 12 तारखेला अर्ज दिलेला आहे, पोलीस अजून किती दिवस चौकशी करणार? म्हणजे आपण ज्या अधिकाऱ्यांनी कुठेही पोलीस स्टेशनला गेल्यावर एखादा जर दस्त दिला, माझी ही सही नाही, हा खोटं ॲफिडेव्हिट आहे माझं जोडलेलं दस्ताला, तर गुन्हा दाखल करायला काय अडचण होती? आणि जे कंपनीची मस्ती किती आहे बा कंपनीच्या लोकांची, कुणा जीवावर करतात मस्ती? गुंडांच्याच ना. जर शेतकरी गायब होतो, तो स्पष्ट म्हणतो की जो शेतकरी जास्त विरोध करतो तो शेतकरी गायब होतो. एवढी हिंमत जर महाराष्ट्रात होत असेल तर पोलीस विभाग काय करतंय? त्यामुळं याकडे तुम्ही फक्त चौकशीपुरतं बघू नये असं अध्यक्ष महोदय मला म्हणायचंय. जे संबंधित अधिकारी आहेत त्या येरमाळा वाशी दोन्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि त्या विभागाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि याची घोषणा आपण करावी अशी माझी विनंती आहे. शेतकरी हा कुठलाही असो, त्या शेतातला असो किंवा अथवा शेताच्या पलीकडचा असो, शेतकरी हा शेतकरी असतो. तर निश्चितपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी आपण सर्व ह्या प्रकरणांची करू आणि जे दोषी आढळेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करू.